नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार, तुमच्या सोबत प्रकल्प गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया. तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता. तुम्ही विचाराधीन संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाकडे अधिक काळजीपूर्वक पाहू शकता. आता कंपनीचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू. कोर्न फेरी, टिकर KFY. हे पुनरावलोकन 21 एप्रिल 2025 पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी कोर्न फेरी उपवर्गातील आहे. ऑथोर्स स्टाफ 34 संस्था मूल्यांकनात भाग घेत आहेत. हे खूप प्रातिनिधिक आहे. आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू. कंपनीसाठी एकूण निकाल आहे 10 पैकी 7 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल 2.3 गुण आहे. जर तुम्ही सर्वसाधारणपणे संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये अगदी विस्तृतपणे पाहिले तर आम्ही पाहतो की एकूण US स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग 1.8 पॉइंट आहे. कंपनीसाठी 7 पॉइंट रेटिंग विरुद्ध कोर्न फेरी. कंपनीच्या स्टॉकच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे. कोर्न फेरी आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही पाहतो की गेल्या 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स कोर्न फेरी 0.4% गतिशीलता दर्शविली. 1.4% उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध. याचा अर्थ निश्चितपणे काहीही नाही, परंतु तुम्हाला ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. कंपनीचे बाजार भांडवल कोर्न फेरी $3.14 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $94 अब्ज आहे. कोर्न फेरी 3.334% हिस्सा आहे आणि उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल $1.79 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल $24 अब्ज आहे. कोर्न फेरी 7.415% वाटा आहे. बाजार आणि पुस्तक मूल्याच्या समभागांची तुलना केल्यावर आपण खालील पाहतो. व्यापलेला हिस्सा. कोर्न फेरी बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 3.334% आहे. ताळेबंद भांडवलीकरण 7.415% आहे. एक्सचेंज व्हॅल्यूच्या शेअरपेक्षा हे 122% जास्त आहे. उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि शिल्लक भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. विश्लेषित कंपनीचे कर्ज दायित्व $572 अब्ज इतके आहे. बुक व्हॅल्यूची आर्थिक दायित्वे इक्विटीच्या 32%. कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीवर आधारित स्कोअर चांगला 1 गुण. कंपनीच्या बाजारभावातील नफ्यामधील शिल्लक 12.9 आहे. 36.3 च्या उपवर्गासाठी सरासरी. हे उपवर्गाच्या सरासरीपेक्षा 64% कमी आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा निर्देशकाचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $243 दशलक्ष होता. येत्या 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई $260 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे, जे सध्याच्या आकडेवारीपेक्षा 6.7% अधिक आहे. उपश्रेणीच्या तुलनेत भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 1.1 आहे. 1.4 ची उपश्रेणी सरासरीपेक्षा 21% कमी आहे. उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाईच्या विनिमय किंमतीच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $2,740 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल $2,910 दशलक्ष असणे अपेक्षित आहे. आणि हे आताच्या तुलनेत 6% अधिक आहे.
उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. मार्जिन 8.9% आहे. उपवर्गात सरासरी 3.8% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 5.1% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 2.557% आहे. हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 30% कमी आहे. आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या वर्तमान विनिमय मूल्यातील असमतोल दर्शवते. कॉर्न फेरी बहुधा पुनर्मूल्यांकनाकडे. संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $346,000 इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी ते $265,000 आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 30.6% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी नफा $26.8 आहे. उपवर्गासाठी सरासरी $7.3 आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 267% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महसूल $302,000 आहे. उपश्रेणीनुसार $195,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 55% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज चांगले 0.5 गुण. शेअर्स लहान आहेत 1.7%. उपश्रेणी सरासरी 4.9%. हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 37% पातळी दाखवते. कॉर्न फेरी. तर उपवर्गात RSI पातळी 14 अंदाजे 43% आहे. संभाव्यतः उपश्रेणीतील सिक्युरिटीज समभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातात. कॉर्न फेरी. कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे $60.73 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $78.76 आहे. वास्तविक किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे 30% आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. सिक्युरिटीज मूल्यांकनाचा परिणाम म्हणून कॉर्न फेरी. माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली. गुरु मार्केट्स. एक निर्णय घेतला जातो. प्रति शेअर $60.72 वर ओपन बाय ऑर्डर. कंपनीचे रेटिंग ब्यापैकी उच्च आहे. या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली. संस्थेचे मूल्यांकन मूल्यमापन निकषांवर आधारित केले गेले. अकिमचा निर्देशांक. नफा घ्या 65.68 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 55.76 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर 21 मे 2025 रोजी झालेल्या एक्सचेंज सत्राच्या निकालांवर आधारित व्यवहार स्वतंत्रपणे बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी. टिकर ZIP. एक संतुलित विक्री व्यापार आहे. या चॅनेलवर बॅलन्सिंग ट्रेडवरील व्हिडिओ असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल. ऑर्डरपैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन विरुद्ध क्रम वर्तमान किंमतीवर निश्चित केला आहे.
शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स, तुम्ही खरोखर सर्वोत्तम प्रेक्षक आहात.